नमस्कार म्हणजे स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही आलो आहे बार्बेक्यू नेशनला. तर पार्टी सेकंड ॲनिव्हर्सरीची पार्टी करतो आहे आम्ही. तर चेक करतो कसं जेवण आहे वगैरे. आणि तुम्ही बघत राहा पूर्ण ब्लॉग पहा. आवडलं कारण की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू डायरेक्ट टेबलला. स्टार्टर संपत झाले, जाम खाल्लं आहे. स्टार्टिंग साईड म्हणजे एंट्री बघितली असेल, मस्त आहे, टेस्ट वगैरे एक नंबर आहे. बाबू आहे बघा, बाबू वॉक अँड टॉक करतोय कारण बाबूला काय खाऊ शकत नाही, त्यामुळे नॉर्मल जेवलंय तो. कुठे जाऊन आला तू? चिकन मंचुरियन हो, सगळं मंचुरियन पण आहे सगळं. आम्ही आलो तर हा एन्जॉय करतोय. 20 मिनिटात आलो. चिकन जातो आणि एवढं एकच असतं. चिकन स्टार्टर आले आणि आम्ही जाम मजा करतोय, जाम म्हणजे एवढं मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. आरामात खातोय कारण टेस्ट वगैरे एक नंबर आहे. टेस्टचा काही प्रॉब्लेम नाही, टेस्ट वगैरे एकदम मस्त आहे. तर जर तुम्ही यायचं असेल तर तुम्ही बुक करू शकता बार्बेक्यू नेशन ॲप्लिकेशन म्हणजे ॲपद्वारे किंवा वेबसाईटद्वारे. पण मी टेबल 7चं पहिलंच बुक करून ठेवलेलं, त्यामुळे ते इझी पडलं मला. पण मस्त आहे, मेनू वगैरे चेक करा. आणि ऑफर्स पण आहेत, मुलांसाठी ऑफर आहेत, परत 10 इयर्सच्या लहान मुलांसाठी पण ऑफर आहे, तर ते पण चेकआउट करा. कोकणे थोडा बरं वाटतं, जरा चिल्ड वाटतं, चिल्ड. कॉम्प्लिमेंटरी असतात तर ते ऑफरवर आहे. सो आता आज आम्ही आलो तर आज नाही मिळाले कॉम्प्लिमेंटरी. ते तुम्हाला सेपरेटली बाय करावं. तर कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक्स आज नाही आहेत ऑफरमध्ये, युजली असतात, पण ते पण चेकआउट करा, नाहीतर म्हणून आम्ही डायरेक्टली मागतो. तेजू आले बाबूला फिरून आणि मी बकासुरासारखा नुसता खातो. जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. इकडे हा खातोय, कंटिन्यू खातो, काहीच बघत नाही आहे. मग आजपासून सगळं आणून देते, आम्हाला आणायला लावत आहे. आता आम्ही त्याच्यासाठी घेऊन आलोय सूप आणि हे मंचुरियन. हे दोघं जण बसून माई वेटर झाली ही मम्मी, माई वेटर. माई आणि मी सर्व करतोय सगळ्यांना. हे आपल्याला राहिले आहेत माई आणि मी म्हणे. मी बाबूला सर्व करत होती. टेस्ट आहे एक नंबर. कर लो पहले. आराध्याने आम्ही दुपारी गेलेलो इस्कॉन टेम्पलला. तर मला काय सांगितलं की मी आज एवढं खाणार तेवढं खाणार, व्हिडिओ पाठवलेला मी. आणि आता याची हवा खुश झाली. हा, काय केलं 1 मिनिट. तुम्हाला त्याचं शूट असेल तर आम्ही ऍड करू इथे. कमाल कर दिया आपने. कितने टॅलेंटेड आहे आप. ते म्हणतो दुपारपासून त्याने 1 ग्लास पाणी पण नाही पिलंय, कारण हे त्याला सूप आणि हे बाकी डेझर्ट खायचंय म्हणून. डेझर्टला अजून खूप वेळा, पण हे डेझर्ट खाऊ जातं. म्हटलं आम्ही म्हटलं पहिलं आता मी थोडं थांबतोय आणि थोडा ब्रेक घेतोय. आणि ब्रेक घेतल्यानंतर परत स्टार्टर चालू करतो. आणि मेन कोर्स कसं आहे, मेन कोर्स आपण युजली खातो, म्हणजे जास्त खातो, त्यामुळे स्टार्टर्स आपल्याला भेटत नाही बार्बेक्यूशिवाय. तर आपण बार्बेक्यूमध्ये म्हटलं फक्त स्टार्टर खाऊ आणि मेन कोर्सला लास्टला जाऊ आणि मग एकदम लास्टला डेझर्ट. स्टार्टर खाऊन आमचं पोट एकदम फुल झालं आहे. मेन कोर्सचा विचार करतोय खायचं आहे की नाही. फिश करी, फिश नाही खाणार, थोडं मटन ट्राय करू. हे सलाड वगैरे पाहिजे ते घ्यायचं. बिर्याणी एवढीच बस. अडकवण्यासाठी मस्त केलं आहे. इथं पाहिजे एवढी बिर्याणी घ्यायची, म्हणजे सिंगल अगर एका हाताने कोणाला घ्यायचं असेल तर तो इथे अडकवणार आणि मग परत इथे ठेवणार. हा नुसता डेझर्टवर मजा मारतोय, नुसतं गोड. मेन कोर्स कधी खाणार आहे तू? नुसतं डेझर्ट, नान वगैरे, रोटी त्यांचे. ॲक्च्युली चिकन कबाब मेन्यूमध्ये नाही आहे,
बट त्यांनी स्पेशल रिक्वेस्टवर कबाब घेऊन आले, चिकन कबाब. तेजूचा स्टार्टर संपला. आता तेजू खूप वेळानंतर मेन कोर्सला आली. तेजूने घेतलाय बिर्याणी. ह्याचं पुरं संपलं आहे. ह्याचा कोटा एवढा मोठा आहे ना, काय समजे ना मला. आईस्क्रीम खातोय, नसतं चिकन खातोय. आता स्टार्टर संपत आला. आता मेन कोर्स संपला. स्टार्टर संपला, मेन कोर्स संपला. ही मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं आलाय. अरे हा ही 4थी प्लेट आहे याची. अरे आरामात का नुसतो दुपारपासून काय सांगितलं उपाशी राहू म्हणून. एवढं नाही राक्षसासारख्या. माझं बिर्याणी आणि मला हे काय ते नान घेतले ते अजून संपत नाही आहे. मी कसं तरी ट्राय करते खायचं. म्हटलं पैसे घालूया, थोडं खाऊया. नाही जमत आहे कारण स्टार्टर एवढे खाल्ले आम्ही. आणि मला असं वाटतं की बस. मी जे खाल्लंय सिरकामध्ये असे ओनियन डीप करून ठेवतात आणि मस्त लागतं. आता आलोय आम्ही फालुदा घ्यायला. मी चॉकलेट कुल्फी आणि चॉकलेट फालुदा आता बनवाय. चॉकलेट दोन ना आणि एक मिनिट नाही, दो अलग अलग. तरी आता बनवतात फालुदा. फालुदा घेतलाय. आवाज नाही ना. माईक कुठे ठेवला? 4-4 हजारचे माईक घेतो आणि एक पण वापरत नाही. हे मी कट करणार. आता फालुदा झाला. फालुदा कंप्लीट. आता नेक्स्ट राऊंड. मला असं वाटतं की आता नेक्स्ट राऊंड. आईस्क्रीम. आता काय खायचं? मी आता फालुदा संपवला. शुभमने पण फालुदा संपवला. रेग्युलर जाऊन लास्ट. आता आम्ही बाकीचं स्वीट आणतो एक एक पीस आणि नंतर मग आपण ते एक स्पून मला असं मूग डाळ हलवा. गुलाबजाम नंतर घेऊ. गरम एकदम छोटे गुलाबजाम. 2 वेगळे ठेवले ना आपण. पप्पाया पप्पाया मागे डायरेक्ट. तेजूचं काय लक आहे बघ ना. काय तेजू तुझं लक बघ काय आहे. हा माझा फोटो जो आहे ना प्लेटचा फोटो काढ. हॅपी ॲनिव्हर्सरीचा फोटो काढ. शिव फोटो काढ. सेलिब्रेट केलं ॲनिव्हर्सरी. आराध्याने शूट केला आहे व्हिडिओ आताचा. इट्स टाइम टू गो होम. आता इट्स टाइम फॉर बिल. आराध्या विल पे दी बिल. यांचा इथे फोटोशूट चालू आहे. इथे मगाशी खेळ होते सगळे. आता ऑलमोस्ट वाजले आहेत किती 10 ना. तर आता जेवण झालं. मस्त होतं जेवण. स्टार्टर खाल्ले आम्ही मोस्टली कारण स्टार्टर चांगले होते. नंतर मग थोडं मेन कोर्स खाल्ला आणि नंतर डेझर्ट तर तुफान खाल्लं. म्हणजे एवढं तुफान खाल्लं आहे डेझर्ट तर सांगू शकत नाही. आणि आता इट्स टाईम फॉर बिल. बिल बघू किती आलं. बिल ऑलमोस्ट होईल कारण आम्ही 7+1 चाइल्ड केलेलं.
तर ऑलमोस्ट 5:30-6पर्यंत होत होतं प्लस GST. बट GSTचं ॲड ऑन दाखवत नव्हतं ॲप्लिकेशनला, म्हणून आता आम्ही चेक करतो बिल किती आलं आहे आणि लगेच निघतो कारण वेळ झाली ऑलमोस्ट. तर बिल पे करतो आणि मग आपण भेटू. चला. लंडन टेलिफोन बूथ. बिल झालं आणि आता घरी चाललो आहे. सुपर्ब तर एक्सपिरियन्स मस्त होता. स्टार्टर मस्त होते. स्टार्टर तर आम्ही खूप खाल्ले. मेन कोर्समध्ये आम्ही जास्त काय खाल्लं नाही कारण आमचं पोट ऑलमोस्ट बरं झालेलं, पण आम्हाला डेझर्ट पण खायचं होतं. तर मेन कोर्समध्ये पण मटन होतं, चिकन होतं, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल. मी आशा करतो की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल. आणि आता आम्ही निघतो. जर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रात्री परत आम्ही केक कट करायचा आहे ॲनिव्हर्सरीचा आणि त्याच्यासाठी एक गिफ्ट आहे, ते पण झालं की आम्ही निघतो आता. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.